नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. नीट घोटाळ्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीची शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम. नीट घोटाळ्यानंतर कॉक्रोच जनता पार्टी या उपरोधिक मोहिमेचे संस्थापक अभिजित दिपकेनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी याचिका सुरू केली आहे. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींमुळे आणि नीट परीक्षेतील गोंधळामुळे 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आले असून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप अभिजितने केलाय. या मोहिमेला तरुणांचा मोठा पाठिंबा मिळतोय. 94 लाख लोक आहे. आम्ही त्या सगळ्यांना ते पाठवणार आहे तो फॉर्म. आणि त्या 94 लाख लोक जेव्हा आम्हाला सही करून पाठवतील तेव्हा आम्ही सांगू की 94 लाख हे जे लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. जसं त्या मुलांनी आत्महत्या केली होती त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुलाची आत्महत्या पण सोडा, जेव्हा पेपर लीक झाला तेव्हाच राजीनामा आला पाहिजे होता. नीटचा आपण बोलतोय, महाराष्ट्रात किती पोलीस भरतीचे किती पेपर लीक झालेले आहेत. तुम्ही सरळ त्यांच्या करिअरशी खेळतायत, त्यांच्या आयुष्याशी खेळतायत. कधीपर्यंत? आपल्या देशातली मुलं आत्महत्या करतायत. कोणामुळं? सरकारच्या गैरकारभारामुळं, सरकारच्या चुकीमुळं. आणि तुम्ही तुमच्या लोकांचा जीव चाललाय तरी तुम्ही राजीनामा देत नाही. तुम्ही अजूनही तिथं बसून राहिले. अकाउंटेबिलिटी कुठे गेली या देशात? म्हणजे काही माणसाच्या जीवाची काही किंमत आहे की नाही या देशात आता? चुकी कोणाची आहे? चुकी व्यवस्थेची आहे, चुकी सरकारकडून झालेली आहे. पण त्या चुकीची किंमत कोणाला द्यावी लागतीये? स्टुडंट्सला द्यावी लागतीये. हा कसला न्याय आणि हा कसला सिस्टम आहे जिथं चुकी कोणी दुसरं करतंय पण त्याची शिक्षा कोणाला तिसऱ्यालाच भेट